काल पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील एक कुटुंब शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेला आहे. त्यामुळं पाटकुल गावात शोककळा पसरलेली आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही पाटकुल गावात आलेलो आहोत. तर ही घटना कशी आणि कशा पद्धतीने झाली तर ते आपण जाणून घेणार आहोत पाटकुल गावातील रहिवाशांकडून. आणि आमचे लोंढे कुटुंब पंढरपूर तालुक्यामध्ये कोरठ्या गावामध्ये कामानिमित्त त्या शेतकरी येथे सालगडी म्हणून गेलेले होते. तरी त्यांचं त्या तळ्यामध्ये मुडून मृत्यू झालेला आहे. 3 मुलाचा, वडिलाचा आणि त्याच्या आईचा. पण हा मृत्यू कसा झाला आणि कशा प्रकारे केला की आम्हाला काय माहित नाही. घातपात झाल्याचा संशय आहे. आणि हा घातपात झालेला असा आमचा संशय आहे. तरी आम्ही हा मृत्यू कधी झाला 11 11:30 वाजता झाला. काल 8 तारखेला. पण यांनी मृत्यू झाल्यानंतर तोचा पंचनामा आमचं सहकुटुंब लोंढे परिवार तिथे गेल्यानंतर त्यांनी करायला पाहिजे होता. ही प्रेत त्या जशी तळ्यात बुडवली त्या तळ्यातच ठेवायला पाहिजे त्यांनी. आम्हाला बोलावं पाहिजे होते यांनी. मग ह्यांनी घातपात केला का संशयाने खून केलाही हे आमचा संशय आहे त्यांच्यावर. तरी ह्या लाड कुटुंबावर आमचा लोंढे परिवारचा गुन्हा दाखल करावा आमची मीडिया चॅनल आमची विनंती आहे. आणि त्या दोघालाही नवरा बायकोला पोहता येत होतं. हा गुन्हा मग दोन्ही मिली कशी आमचा संशय आहे. मग तुम्ही लाड कुटुंबाने ही आम्हाला सविस्तर लोंढे परिवाराला बोलवून नंतर त्या तळ्यातली प्रेत काढायची होती, परत दवाखान्यात आणायची होती आणि त्यांच्यानंतर पोस्टमार्टम करायचं होतं. त्यांनी आम्हाला तिथं पाटकुल परिवार गेल्यानंतर लोंढे परिवार गेल्यानंतर त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या, माराय आली. हा न्याय कुठला तुमचा? मारायला तुम्हाला हा, अंगावर आली, धमक्या द्यायलेली ती. हा न्याय तुम्ही असला अन्याय करा नाही पाहिजे लोंढे परिवार. तुम्हाला काय करायचं करा, कुठं जायचं जावा, हे सगळं ती सांगत होती आम्हाला. मग आमचं लोंढे परिवार हा आमचा समाज गरीब समाज आहे. त्या गरीब समाजाला या शासनानं, सरकारनं, मुख्यमंत्र्यानं न्याय द्यावा आमची एवढी विनंती आहे. लोंढे कुटुंबाचा घातपात झाल्याचा संशय पाटकुलीतील त्यांचे नातेवाईक व समाजातील रहिवाशांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. त्या दोघांनाही पावा येत होतं असं यांचं म्हणणं आहे. या तिघाचा कोटी येथे मृत्यू झाला, पण तो मृत्यू संशयास्पद असं वाटतोय. कसं म्हणजे काय संशय आहे त्याच्याबद्दल? म्हणजे घातपात झाला असं वाटतंय. त्यांना पोहा येत होतं आणि तळ्यातनं बाहेर निघू शकले असती. ह्याच्यावर वाटतंय की त्यांचा घातपात झाला असं वाटतंय. पुढची कारवाई किंवा पुढचं नियोजन तुमचं काय असणार आहे? नियोजन म्हणजे आता गुन्हा दाखल व्हावा कोणावर? ते लाड परिवार दादागिरी गुंडगिरी करते काय की चालत नसते. ते तळ जे आहे ते तळ एकूण किती मोठं होतं किंवा त्याच्यामध्ये किती पाणी होतं? पाणी 30 बाय 15 बाय 30 होतं, 50 बाय 30. आणि पाणी भरपूर असणार ना. 10 फुटाचं तळ आहे बघा, दिसायला 10 फुटात तळ आहे, बारका खड्डा आहे. निघू शकतं तळ्यातनं माणूस पोहून. तळ असताना बाहेर निघू शकली असती ती. मृत्यू होत नाही त्यातनं. मग घातपात झाला असं मला वाटतंय आणि झालाच. मी विनायक भगवान लोंढे, त्यामुळे माझा चुलत भाऊ आहे. विजय लोंढे माझा चुलत भाऊ आहे. प्रियंका आणि त्यांची मुलगा पेजवल. त्यांनी अचानकच 3 3:30 वाजता कळालं की पाटकुला की बाबा असं घटना घडली म्हणून. आमचे लोक सगळे आम्ही तिथं जाऊस तर त्यांनी दवाखान्यामध्ये नेले. मग काय आमच्या लोकांना लाड यांनी सांगितले बाबा तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही बघतो, अशा तशा भाषा वापरू लागली ती. शेतमालकानं काय धमकी होता भाषा वापरली का? धमकी दिल्यासारखी झाली की तुम्हाला काय करायचं करा म्हणल्यानंतर मग ते आमची मातंग समाज सगळा आमचा गरीब कष्ट करू. असा जर आमच्या मातंग समाजाला जर अन्याय होत असेल तर मातंग समाज पेटल्याशिवाय राहणार नाही. त्याला न्याय मिळाला पाहिजे. आई वडील 3 रस्त्याला येते आणि विजय लोंढे आणि प्रियंका ही कोर्टीमध्ये. मग तिथले तिथं आई वडिलांना फोन करून बोलून घ्यायचं त्यांनी अशी घटना घडली. अशा पद्धतीनं आमच्या मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय नाही मिळाला तर पूर्ण सोलापूर जिल्ह्यामधला मातंग समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही.
गेलतो घटना घडल्या घटना आम्हाला इथून कळल्या आम्ही तिथे पोहोचलो 1 तासात कुठे कोर्टीला? कोर्टी गावात त्यांच्या मळ्यात. बर. त्यावेळेस तिने प्रेत काढून गाडीत भरण्याचा भरून ठेवली होती. आम्ही गेल्यावर गाडी अडवली. आम्हाला थोडं संशयास्पद वाटलं ती. काय संशयास्पद का वाटलं? एखादा माणूस जर तलावात पडला तर ती 5-10 मिनिटं आत पडला तर नाही. माझा मुद्दा काय, त्याची कपडे पूर्णपणे वली झाली पाहिजे, भिजली पाहिजे. त्या माणसाच्या अंगातला शर्ट ही असा वाळला कोरडा खट, माझा कसा आहे असा शर्ट होता. हातातला दोरा मी असा करून पाहिलाय, असा दोरा वाळला खट होता. मग ही मला संशयास्पद वाटलं होतं. आणि विशेष म्हणजे ती मुलगी आहे का मेलेली, ती चांगल्यात चांगली अट्टील पावणारी होती. तिला चांगलं पोहता येत होतं आणि ह्यालाही चांगलं पोहता येत होतं. मग ती 20x20चा खड्डा आहे. ती लय मोठं तळ नाही, 20x25 असेल. लय मोठा खड्डा नाही. ती सहजासहजी पार करू शकत होती. सहजासहजी ती पार करू शकत होती. असं आम्हाला तिथं थोडस संशयास्पद वाटलं म्हणून आम्ही ताणून धरलं. तुम्हाला कळायला तुम्ही गेल्यानंतर तिथली परिस्थिती कशी होती? तिथली परिस्थिती ह्यांनी काय ठेवलं नव्हतं. आमच्या आधी आम्ही जायच्या आधी त्या तळ्यातनं काढून पंचनामा करून ह्या अँब्युलन्स सुद्धा भरून अँब्युलन्स मध्ये भरून निघाली होती. मग आम्ही अडवलं. आमचे नातेवाईक आमचे नातेवाईक कोण नव्हते तिथं. तुम्ही अडवल्यानंतर तुम्हाला काय बोलली का ती? आम्हाला बोलली ना तिथं आधी. आम्हाला म्हणली बघा, मी म्हणलं खाली उतरा. आता खाली उतरा म्हणल्यावर म्हणले खाली आता उतरता येत नाही म्हणजे. कशाला उतरता करता त्यांनी सांगितलं. मग ते सरपंच बी आलते, ती पोलीस पाटील, ती सगळी गोळा जमा झाली तिथे. त्यांनी सांगितलं खाली काढू नका, तुमचं जी बी काय आहे ती पुढं कॉटेजला गेल्यावर बघू. आणि संशयास्पद गोष्ट तुम्हाला आणखीन एक वेळा सांगतो, त्या दोघांना पोहता येत होतं. आणि दुसरी गोष्ट, जी पोरगा विजू म्हणून होता तिथं, त्या पोराचा शर्ट असा वाळला खट होता वर टाकल्यावर. बोललं म्हणून आहे ना? हा, मग ती पाण्यात उडून मेलेला माणूस, त्याचा शर्ट कोरडा कसा काय राहिला? त्याच्या हातातला दोरा सुद्धा भिजलेला नव्हता. मी सगळं बघितलं त्याचं ती पहिले. हा, मग ही मला संशयास्पद वाटलं होतं म्हणून आम्ही ताणून धरलो होतो. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही तिथं कॉटेज पाशी होतो. 12 वाजेपर्यंत आम्हाला ही PSI यायला वेगळं सांगायचं, ती PSI यायला वेगळं. पुढची भूमिका काय घेणार आहे तुम्ही ह्या संदर्भात? ह्या संदर्भात पुढची भूमिका त्यांच्या आई वडिलांना विचारून आम्ही पुढं ही चालू ठेवणार. पुढे काय चालू? त्याचा तपास. हा, सगळं पूर्ण असं रोडचं ती घ्या सगळं घेतो.